सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम यांनी पहिल्या पसंती क्रमांकातच 593 मते मिळवत विरोधी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला। पण या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जगताप यांनी आघाडीपेक्षा 99 अधिकची मते घेतली, तर महायुतीची तब्बल 75 ते 80 मते फुटली, तर अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांना एकही मत पडलं नाही। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक दिनांक 18 रोजी पार पडली। या निवडणुकीतील 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता। पूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीने झाली होती। सोमवारी येथील तरुण भारत स्टेडियमवर मतमोजणी पार पडली। निवडणूक निरीक्षक डॉक्टर अमित सैनी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचे सील तोडून ती खोलण्यात आली। त्यानंतर मतपत्रिकांचा ताळमेळ आणि मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येऊन मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली। तर एकूण 894 मतांपैकी 885 मते वैध तर 9 मते अवैध ठरली। यानंतर विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता। 5 टेबलांवर एकाच फेरीत मतमोजणी पार पडली। सर्वच टेबल ही महायुतीचे उमेदवार कदम यांनी पहिल्या पसंती क्रमांकाची मते घेत निर्णायक आघाडी घेतली। मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 593, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली। या निवडणुकीत भाजपचे कदम 301 मतांनी विजयी झाले, तर अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांना एकही मत मिळालं नाही। पण महायुतीचे संख्याबळ 650 असताना धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ 193 असताना अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली। संख्याबळापेक्षा 99 पेक्षा अधिकची मते त्यांना मिळालीत। विजयानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला असला तरी महाविकास आघाडीने तब्बल 99 अधिकची मते घेतलीत, तर महायुतीचे उमेदवार कदम यांना महायुतीच्या संख्याबळापेक्षा 57 मते कमी मिळाली। अपक्ष देखील काही महायुतीबरोबर होते, पण त्यातील अनेकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिल्याचं चित्र आहे। त्यामुळे महायुतीची 75 ते 80 मते फुटल्याचा अंदाज बांधला जातोय। आमची बरोबर जेवढी मतं आहेत तेवढी मतं मला पडलेली। राष्ट्रवादी आणि शरद पवार पक्ष आणि काँग्रेस काही अपक्ष लोक होते ना, होते ना, मोजा तुम्ही अपक्ष लोक, स्थानिक आघाड्या होत्या ना, स्थानिक आघाड्या होत्या, अपक्ष लोक होती आणि त्यांची मतं होतीच ना। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक राणा झाला होता, त्याचा काय परिणाम आपल्या मताधिक्यावर झाला का? अजिबात नाही। माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे। आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे। महाविकास आघाडीकडे गेल्याचं बघायला मिळतंय, कसं बघता एकूणच? कारण ज्या पद्धतीनं या सगळ्याच उमेदवारीवरून पहिल्यांदा नाराजी नाट्य आणि काहीसा वाद झाला होता। महायुतीच्या सर्व मतदारांनी, सर्व नेत्यांनी माझी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे। काही वैयक्तिक कोणाची नाराज असेल ती तपासावी लागेल, परंतु महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे। महायुतीच्या सर्व जे मग कमळ चिन्हावर असेल, धनुष्यबाणावर असेल किंवा घड्याळ चिन्हावर असेल, यांची बेरीज केल्यानंतर जेवढी मला मतं पडायला पाहिजेत ती 100% मतं मला पडलेली आहेत। त्यामुळं महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अयोग्य आहे। जगताप यांनी सांगितलेलं आहे की 100 मतं महायुतीची फुटली नाही। त्यांचा दावा असा आहे की महायुतीचे अनेक मतं आमच्याकडे येण्यासाठी तयार होती, मात्र वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी मोठा दबाव या सगळ्या नगरसेवकांवर आणला। विशेषतः आमची मंत्रीपदं वाचवण्यासाठी तरी मतदान करा अशा पद्धतीची विनवणी या मतदारांना करावा आरोप आहे असा जगतापांचा आरोप नाही। जगतापांचा आरोप काय, ते सुरुवातीपासूनच भावनिक शब्दाचा मारा करत होते आणि भावनेवर ते इलेक्शनला सामोरे गेले होते। संख्याबळ त्यांच्याकडे कधीच नव्हतं, त्यांनी कधी गणिताची जुळवाजुळव केलेली नव्हती। नुसतं मी निवडून येणार, कशाच्या जोरावर निवडून येणार, शेवटी जी मतं पडली तुम्ही खात्रीशीर कधी पण बेरीज मारा,
जीही आमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची 100% मतं मला पडलेली. त्यांचे 750 आहेत, तुम्हाला 583. सर्वप्रथम विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि या निवडणुकीत माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझे आप्त स्वकीय माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, जयेंद्रराव पाटील साहेब, विश्वजित कदम आणि विशाल पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या लढाईत जरी माझा पराभव झाला असला तरी ही लढाई अशीच चालू राहील, कारण ही लढाई मी माझ्या आमदार बनण्यासाठी नाही, तर या देशातील या संविधानाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व, ही मूल्य जपण्यासाठीची ही लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई अशीच चालू राहील. मला सहकार्य केल्याबद्दल मीडियाचे आणि सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा विजयी उमेदवाराचं अभिनंदन करतो आणि थांबतो. पहिल्या आघाडीच्या मतांपेक्षा जास्त जवळपास 100 मतं जास्त मिळवण्यात नेमके आकडे काय सांगतात? आहे. कसं बघता एकूणच आकडेवारीकडे नाराजी ही स्पष्ट काही प्रमाणात दिसली म्हणायची, आणखी थोडा प्रयत्न केला. साधारणपणे 190 मतदान आमचं होतं, पण आम्हाला 294च्या आसपास मतं मिळाली. म्हणजे 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला. यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे. साताऱ्यातली नाराजी तुम्हाला दिसली काय? जो का जिल्हा परिषदला झालेला होता प्रकार राडा, त्यावरनं नाराजी दिसली आणि त्याचा फायदा आपल्याला मतदानामध्ये झाला का? सातारच्या जिल्हा परिषद राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपदं महत्त्वाची असल्यामुळं त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपदं शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नेत्यांची मंत्रिपदं टिकवण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसतंय.